नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीमध्ये भाजप विरोधी पक्षातल्या लोकांनी आक्रमक रूप धारण केलेलं आहे की ते बघितल्यानंतर कोणालाही असं वाटेल की भाजपने लोकसभेतलं नुसतं बहुमत गमावलं नाही तर देशाची सत्ता सुद्धा गमावलेली आहे. राहुल गांधी तर विरोधी नेता म्हणून अशा पद्धतीत वागत असतात आणि त्यांचे सहकारी अशा पद्धतीत वागत असतात की त्यांना लोकसभेमध्ये प्रचंड बहुमत मिळालंय आणि भाजप हा सत्ता गमावून बसलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही राहुल गांधींच्या आणि काँग्रेसच्या इच्छेनुसारच झाली पाहिजे असा आग्रह धरल्यासारखे राहुल गांधी बोलत असतात. पण राहुल गांधी एक गोष्ट विसरतात की त्यांच्या पक्षाला मिळालेल्या मतांच्या दुप्पट मतं जवळजवळ ही भारतीय जनता पक्षाला याच लोकसभा निवडणुकीत मिळालेली आहेत. काँग्रेस पक्षाला जितक्या जागा मिळाल्या त्याच्या जवळपास 2.5 पट जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या आघाडीला जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षाही एकट्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेत मिळालेल्या जागा अधिक आहेत. 234 जागा इंडिया आघाडीला मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळालेल्या आहेत. पण आव बघितला तर एक गोष्ट साफ होते की काँग्रेसला कुठचंही मोठं यश या निवडणुकीत मिळालेलं नाही. आणि तरीही काँग्रेस आणि काँग्रेसच्या आश्रयाने दीर्घकाळ वाढलेली जी बांडगुळ आहेत, माजलेली बांडगुळ आहेत, जे स्वतःला बुद्धिजीवी, संपादक, पत्रकार वगैरे वगैरे म्हणतात, विश्लेषक, त्यांचे हात आभाळाला लागल्यासारखे ते जे बोलत असतात त्या सगळ्याचं श्रेय त्यांच्या धोरणाला वगैरे असण्यापेक्षाही त्याचं मोठं श्रेय मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाला आहे. एक गोष्ट साफ आहे, भारतीय जनता पक्षाला मुस्लिमांची मतं फारशी मिळत नाहीत आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला किंवा भाजपला पराभूत करण्यासाठी मुस्लिमांची मतं एकत्रित होतात, एकगठ्ठा होतात, हे सुद्धा न लपलेलं सत्य आहे. आणि त्यामुळेच विजयोत्सव साजरा करायचा असेल तर तो मुस्लिमांकडून झाला पाहिजे, मुस्लिम नेत्यांकडून आणि मुस्लिम गटातून. भाजपने बहुमत गमावल्याचा आनंदोत्सव साजरा झाला तर नवल वाटण्याचं कारण नाही. पण एक विचित्र गोष्ट गेल्या 1.5 महिन्यात हळूहळू करत नजरेत यायला लागलेली आहे की भाजपच्या बहुमत गमावण्याला प्रामुख्याने मुस्लिम मतदार जबाबदार आहेत. मुस्लिम गठ्ठा मतामुळे भाजपने बहुमत गमावलं, 60-70 जागा गमावल्या. हे सार्वत्रिक चर्चा जी झाली त्याचा एक परिणाम असा झालाय की या निकालाला आपण कारणीभूत आहोत हे माहीत असताना सुद्धा मुस्लिम समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आलेली आहे. आणि म्हणून विजय जरी मुस्लिम मतांचा झालेला असला तरी ते अस्वस्थ आहेत आणि स्वतःच्या कर्तृत्वावर नव्हे तर मुस्लिम मतांच्या मेहरबानीवर यश मिळवलेले आभाळाला हात टेकल्यासारखे वागतंय. ज्या प्रकारे मुस्लिम समाज किंवा प्रामुख्याने कट्टर धार्मिक नेते जे आहेत मुस्लिमांचे, ते जितक्या आक्रमक पद्धतीने लोकसभा निकालानंतर वागताना दिसायला पाहिजे होते तसं होताना फारसं दिसत नाहीये. उलट स्वतःला मुस्लिमांचे नेते आणि मुस्लिमांचे धार्मिक नेते म्हणवणारी जी मंडळी आहेत
किंवा विचारवंत आहेत ते अतिशय सावध होऊन आपला चेहरा हा धार्मिक नसल्याचं दाखवण्याचे प्रयत्न करतायत, तेव्हा विचार करायला लागतो की मुस्लिम समाजामध्ये भाजपच्या पराभवानंतर आक्रमकता येण्याऐवजी अस्वस्थता का आलेली आहे. अस्वस्थता का आलेली आहे. याच 2 दिवसापूर्वी मी एक हिंदीत व्हिडिओ केला होता की आनंद रंगनाथन नावाचा जो एक प्राध्यापक आहे दिल्लीतला, अनेक चॅनेलवर दिसतो, हिंदुत्ववादी आहे किंवा तटस्थ पण आहे. त्याने एक वर्षापूर्वी भूमिका मांडली होती की भाजप सुद्धा मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा अजेंडा राबवतोय. काँग्रेसचा जुना अजेंडा मोदी सरकार पुढे चालवते, ते मोदी सरकारने थांबवलं पाहिजे. मुस्लिम जर भाजपला मत देत नसतील तर मुस्लिमांच्या विकासाचा मक्ता भाजपने घेतलेला नाही. जे भाजपवर विश्वास दाखवतील, भाजपला मतं देतील, त्यांचाच विकास केला पाहिजे असा आग्रह जाहीरपणे आनंद रंगनाथनने दीड वर्षापासून धरलेला आहे. आणि त्याचं म्हणणं किती सार्थ होतं, कितीही तुष्टीकरण केलं तरी मुस्लिम मतदार भाजपच्या बाजूने उभा राहणार नाही, उलट वेळ आलं तर भाजपला पाडायचाच प्रयत्न करेल. हे आनंद रंगनाथनचं भविष्य खरं ठरलंय, तेव्हा भाजपला जाग यायला लागली. भाजप सकट मोदी आणि योगी हे अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहेत, हिंदुत्वाविषयी आक्रमक बोलताना दिसत आहेत. हे लोकसभेच्या निकालानंतरच आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की बाकी भाजप विरोधक हे आनंदोत्सव साजरा करत असले तरी मुस्लिम समाजात याविषयी एक सावध पवित्रा घेतला जातोय. एक गोष्ट असे मित्रांनो, सरकारची कुठलीही योजना येऊ, मग ती आधार योजना असो, डायरेक्ट ट्रान्सफर असो, उज्ज्वला योजना असो, अशा कुठल्याही सरकारी योजना जेव्हा अंमलात आणल्या जातात तेव्हा त्यामध्ये प्रयत्नपूर्वक मुस्लिम समाज हिरिरीने भाग घेत असतो. आणि त्यामुळेच पंतप्रधान आवास योजना असो, उज्ज्वला योजना असो, महिलांच्या वेगवेगळ्या योजना असो, शौचालय योजना असो, त्याचा सर्वाधिक लाभ गेल्या 10 वर्षात मुस्लिम समाजाला मिळाला, हे आकडेवारीनिशी समोर आणलं जात असतं. भाजपकडून असं नाही, इतरही माध्यमातून ही गोष्ट पुढे येत असते. मग प्रश्न असा पडतो की जी लाभार्थी म्हणून योजना मोदींकडून, मोदी सरकारकडून राबवली गेली, त्याचा इतका सगळा फायदा मिळाला तरी मुस्लिम समाज भाजपला मत का देत नाही? आणि देत नसेल तर भाजपने त्यांच्या विकासासाठी आटापिटा करण्याची गरज आहे का? ही गोष्ट आनंद रंगनाथन बोलला होता, पण हळूहळू हा विचार हिंदू समाजात आणि भाजपच्या सरकारमध्ये रुजायला लागलाय. याची जाणीव मुस्लिम समाजाला अस्वस्थ करते आहे का, असा मला पडलेला प्रश्न आहे. मुस्लिम मतांवर यशस्वी झालेले काँग्रेस किंवा पुरोगामी पक्ष आनंदोत्सव करत असतील, तावातावाने बोलत असतील, पण त्यांचा जो आवेश आहे तो मुस्लिम नेत्यांमध्ये न दिसण्याचं कारण म्हणूनच महत्वाचं आहे. म्हणूनच महत्वाचं आहे की जो भेदभाव मोदी सरकारने मुस्लिमांच्या बाबतीत योजना राबवताना, शासकीय लाभ देताना मुस्लिम समाजाच्या बाबतीत जो पंक्ती प्रपंच केला नाही, भेदभाव केला नाही, तो यापुढे होईल का, यापुढे केला जाईल का, या भीतीने, शक्यतेच्या भीतीने मुस्लिम समाजात अस्वस्थता आली आहे का? मित्रांनो, एक गोष्ट असते, सरकारी योजना जेव्हा राबवली जाते ती राबवताना जी प्रशासकीय यंत्रणा काम करत असते त्या प्रशासकीय यंत्रणेकडून ठराविक समाजाला पद्धतशीररित्या वंचित ठेवता येतं. वंचित ठेवता येतं. त्या योजनेचा
प्रत्येकाला तितकाच लाभ मिळेल याची कुठलीही हमी नसते. आणि त्यामुळे पद्धतशीरपणे ठराविक लोकांना सरकारी लाभापासून वंचित ठेवता येतं, हे आपण 70 वर्षात अनुभवलेलं आहे. मुद्दा असा आहे की जर आपल्यामुळे, मुस्लिम मतामुळे, मुस्लिम व्होट बँकमुळे भाजपने आपलं बहुमत गमावलं, याचा फार गवगवा झाला, तर मग आपल्याला शासकीय लाभापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न भाजपची सरकार करतील का, याची भीती मुस्लिम समाजाला वाटू लागली आहे का? मला तशी शक्यता अधिक दिसते. मुस्लिम समाज आमच्या मागे उभा राहिला, मुस्लिम समाजाने भाजपला धडा शिकवला, मोदी सरकारला धडा शिकवला, याचा इतका प्रचार झालेला आहे की त्याची विषारी फळं, त्याचे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगायला लागतील, अशी भीती हळूहळू मुस्लिम समाजात मूळ धरायला लागलेली दिसते. कारण ते करणं अशक्य बिलकुल नाही. ज्यांच्या हातात शासनाची यंत्रणा असते, सूत्र असतात, प्रशासकीय यंत्रणा असते, ते पद्धतशीररित्या शासकीय लाभापासून अनेकांना बाजूला करू शकतात. योजनेचा लाभ 100% सगळ्या समाजाला कधीच मिळत नसतो. एखादी योजना राबवली तर ती टप्प्याटप्प्याने अंमलात आणली जात असते. आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्यामुळे कुठली योजना आणली तरी ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायला 8-10 वर्ष जात असतात. ती उज्ज्वला मोफत गॅस सिलेंडर योजना कधी झालेली आहे. पण म्हणून खरोखर गरजवंत असलेल्या सगळ्याच्या सगळ्या गरीब महिलांपर्यंत ही योजना जाऊन पोहोचली आहे का? मला तसं वाटत नाही. आतापर्यंत सांगितलं जातं 6 कोटी, 5 कोटी, 8 कोटी आकडे दिले जातात. पण 140 कोटींच्या देशामध्ये खरोखरच इतकीच गरीब कुटुंब होती की अजून काही लोकांना त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. जसजसा निधी उपलब्ध करून दिला जातो तसतस त्या योजनेची अंमलबजावणी होत असते आणि म्हणूनच निवडक लोकांना प्रत्येक वेळेला अशा योजनांचा लाभ मिळत असतो. यापूर्वी म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने गरिबांसाठी आणलेल्या योजना कुठलाही जातीभेद, धर्मभेद न करता सरसकट राबवल्या गेल्या आणि म्हणूनच त्याचा प्रचंड लाभ सरसकट सगळ्या समाज घटकांना, धर्माच्या लोकांना मिळू शकलेला आहे. पण मनात आणलं तर त्याला चाळणी लावून आपल्याला मत देणार नसतील अशा समाज घटकांना ते लाभ मिळू द्यायचे नाहीत, असं जर भाजपने ठरवलं तर नुकसान हे पुरोगामी पक्षांच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं होणार नाही, मुस्लिम समाजाचं होईल. मोदी सरकारने बहुमत गमावल्याचा फायदा पुरोगामी पक्षांना मिळालेला असेल, पण त्याचा तोटा मुस्लिम समाजाला, तळागाळात पसरलेल्या गरीब मुस्लिमाला भोगावा लागेल, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि कदाचित त्याच्या भीतीमुळे मुस्लिम समाजात भाजपने गमावलेल्या बहुमताचे आनंदोत्सव साजरे झालेले दिसत नाहीत. उलट लोकसभा निवडणुकीपर्यंत ज्या आवेशात पुरोगामी पक्षाचे नेते, प्रवक्ते यांच्याबरोबर मुस्लिम नेते, प्रवक्ते बोलत होते, तेवढा आवेश आज मुस्लिम नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, संघटनांमध्ये दिसत नाही. ज्या प्रकारे अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला, त्याचे चटके अयोध्येतल्या दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांना बसतायत. त्याच्या बातम्या झळकायला लागल्या. त्यानंतर हळूहळू या लोकसभा निवडणुकीविषयी एक सावधानता समाजाच्या विविध थरांमध्ये यायला लागली. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ते अयोध्येत आजही
मोठ्या संख्येने राम भक्त येत असतात. अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. पण ज्या अयोध्येच्या नागरिकांनी, मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं नाही आणि मंदिर उभारून सुद्धा भाजपचा फैजाबाद मध्ये, म्हणजे जिथे अयोध्येचं मंदिर येतं त्या मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव झाला, तर त्याची किंमत अयोध्या वासियांना चुकती करावी लागेल. अशा प्रकारे जर सामान्य रामभक्त वागायला लागला असेल तर एकूण हिंदू समाज आणि भाजप प्रणित सरकार, त्याची प्रशासकीय यंत्रणा, भाजपला बहुमतापासून वंचित ठेवणाऱ्या मुस्लिम मतदाराला कुठले चटके देईल याची भीती निर्माण झालेली असू शकते. आणि म्हणूनच जो आनंदोत्सव बिगर भाजप किंवा भाजप विरोधी पक्षांनी गेल्या 1.5 महिन्यात चालवलेला होता, त्या उत्साहाचं लक्षण गेल्या 15-20 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये मुस्लिम वस्त्यांमधून ओसरलेलं दिसतं. हा, आम्ही मोदीला पाडलं, हा, आम्ही मोदीचं बहुमत कमी केलं, अशी छाती ठोकपणे सांगणारे मुस्लिम मतदार जितके लोकसभा निवडणुकीच्या काळात दिसत होते तितके हळूहळू दिसेनासे झालेत. भाजप विरोधात मुस्लिम समाज आहे, मुस्लिम भाजपला कधीच मत देणार नाही, असं लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जितकं ठामपणे अनेक मुस्लिम सामान्य माणसं सांगत होती, ती भाषा हळूहळू ओसरलेली आहे. आणि त्याचं कारण शोधावं लागतं मित्रांनो. जेव्हा तुम्ही राजकारणाचं, सामाजिक बदलाचं, सामाजिक उलथापालथीचं विश्लेषण करत असता, तेव्हा तुम्हाला अशा बारीक बारीक घटना एकमेकांशी जोडून त्याचे अर्थ शोधावे लागतात. भाजपचा फैजाबाद अयोध्येतला जो पराभव आहे तो जर समजून घ्यायचा असेल तर मग अचानकपणे मुस्लिम वस्त्यांमध्ये, मुस्लिम गटांमध्ये भाजप विरोधी बोलण्याची स्पर्धा कमी का झाली याचं उत्तर सापडू शकतं. जल्लोष पुरोगामी पक्षात आहे, पण भाजपने बहुमत गमावलं याचा जल्लोष अचानक महिन्याभरातच मुस्लिम घटकामध्ये ओसरलेला दिसतो. कदाचित काही ठिकाणी याचे चटके बसायला सुरुवात झालेली असेल. साधी गोष्ट असते मित्रांनो, वेगवेगळ्या योजनांचे फॉर्म भरून घेतले जातात, त्यासाठी प्राधान्यक्रम लावले जातात. या सगळ्या योजनांमध्ये मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक वगळण्याचे कुठे कुठे निवडक प्रयत्न झाले असतील तर त्याची सुद्धा खबर मुस्लिम नेतृत्वाकडे लवकरात लवकर पोहोचत असते आणि त्यांना त्यानुसार आपल्या राजकीय भूमिका बदलाव्या लागत असतात. कदाचित त्याचा परिणाम असेल. पण मी बघतोय की जितक्या आवेशात 4 जूनच्या लोकसभा मतमोजणीनंतर मुस्लिम नेते आवेशात बोलत होते, मग ते मुस्लिम पक्षाचे असोत, मुस्लिम संघटनांचे असोत किंवा कुठल्याही पक्षातले मुस्लिम नेते भाजप विरोधात किंवा मोदीच्या विरोधात आवेशात बोलत होते, तो आवेश महिन्याभरात ओसरलेला दिसतोय, ओसरलेला दिसतोय. कारण सेक्युलर घटना वाचवणे, लोकशाही वाचवणे या गोष्टी बोलायला सगळ्या सोप्या आहेत, पण त्याचे चटके कोणी सोसायचे हा सुद्धा गंभीर विषय असतो. आणि त्याचे चटके जर मुस्लिम समाजाला सोसावे लागणार असतील, मोदी सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची पाळी त्यांच्यावर येणार असतील, तर मग त्यांना लोकशाही घटना वाचवण्यापेक्षा आपल्याला मिळू शकणारे लाभ टिकवणं आणि मिळवणं अगत्याचं असतं.
कदाचित त्यामुळेच असेल की वेगवेगळ्या क्षेत्रातून जे मोदी विरोधी आवाज मुस्लिम क्षेत्रातून येत होते याला ओहोटी लागलेली दिसते. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.